संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आळंदी भोसरी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी हद्दीतील साई मंदिरासमोर उंच माथ्यावर थोरल्या पादुका मंदिर आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून प्रस्थान केल्यानंतर सकाळचा विसावा याच थोरल्या पादुका मंदिरात घेत असते. त्यामुळे या मंदिराविषयी वारकऱ्यांच्या मनात एक वेगळे स्थान आहे. सद्यस्थितीत लोकवर्गणीतून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे. माऊलींसह चारही भावंडे याच ठिकाणी न्याहारी आणि विसावा घेत असे. या परिसरात त्यांचे येणे जाणे असल्याचे अनेक पुस्तकांमधून संदर्भ आढळतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या मावशीचे गाव चरोली होते. मावशीचे आडनाव कुलकर्णी असल्याचे देखील हे ऐकवीत आहे. त्यामुळे माऊलींचा वावर पंचक्रोशीत असे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून प्रस्थान केल्यानंतर सकाळचा विसावा याच थोरल्या पादुका मंदिरात घेत असते. पालखीबरोबर मार्गस्थ झालेले लाखो वारकरी देखील मंदिराभोवती विसावतात. माऊलींच्या पादुका मंदिरात आणल्या जातात. या ठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू तापकीर व सुनीता तापकीर यांच्या हस्ते पादुकांवर अभिषेक व महापूजा केली जाते. श्रींना पेढे व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर माऊलींची व पांडुरंगाची आरती होते. थोरल्या पादुका मंदिराच्या ठिकाणी पूर्वी मोकळी जागा होती. गर्द झाडी, फुलांच्या बागा होत्या व माऊलींच्या पादुकाचे छोटे मंदिर, गणपती मंदिर, हनुमान मंदिर अशी छोटी छोटी मंदिरे होती. सदरील जागा ही खाजगी मालकीची असल्याने या ठिकाणी अधिकृत अशी ट्रस्ट संस्था नव्हती. त्यामुळे गेली अनेक वर्षे या भागाचा विकास होत नव्हता. परंतु ॲडव्होकेट विष्णू तापकीर यांनी या जागेचे मालक गोखलेमाळे येथील मुकुंदराव गोखले यांच्याशी सतत संपर्क साधून सदरील मंदिराचा ट्रस्ट सन 1998 साली स्थापना केली. त्यानंतर काही दिवसांनी या जागेमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. या मंदिरात माऊलींची 4.5 फूट उंचीची मूर्ती व विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आजही पंढरपुराला मार्गस्थ होणाऱ्या दिंड्या या थोरल्या पादुका मंदिरात विसावा घेऊन माऊलींची आरती घेतल्यानंतर पुढे मार्गस्थ होत असतात. पंढरपूरवरून कार्तिकी वारीला आलेली पांडुरंगाची पालखी देखील परतीच्या वेळी थोरल्या पादुका मंदिरात विसावत असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. असेच नवनवीन ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी लक्षवेधी कोकणी या चॅनलला सबस्क्राईब करा.